नमस्कार, मी रजनी संजय सावकारे, माननीय नामदार संजयजी सावकारे यांची पत्नी, तसेच प्रतिष्ठा महिला मंडळची अध्यक्ष। जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारत भूमीतील ऐतिहासिक महान पुरुष व महान स्त्रिया यांच्या जीवन चरित्रावर आधारित वेगवेगळे उपक्रम घेत असतो। त्यांचं जे जीवन चरित्र आहे त्याच्यातून आपल्या देशातील, आपल्या भागातील तरुण नागरिक, आपल्या महिला माता भगिनी आणि येणाऱ्या पिढींनी त्यांना त्यांचा गौरवशाली इतिहास माहित पडावा, तसेच त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूतून आम्ही दरवर्षी वेगवेगळे महान पुरुष व महान स्त्रियांच्या जीवन चरित्रावर आधारित उपक्रम घेत असतो। या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे आणि जागतिक महिला दिन आपण आहे 8 मार्चला। तर या दोघही दिनाच्या निमित्ताने आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक नाटिका सादर करणार आहोत। अहिल्याबाई होळकर या कुशल राज्यशासक होत्या। तब्बल 28 ते 29 वर्ष त्यांनी शासन केलं। न्यायप्रविष्ट तर त्या होत्याच, त्याचबरोबर स्वधर्मासाठी त्यांनी केलेली कामं फक्त स्वतः धर्मासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी त्यांनी जे उत्तम उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्या कार्याची माहिती आपल्या सगळ्या माता भगिनी बंधूंना मिळावी, आपल्या येणाऱ्या पिढीला मिळावी, यासाठी आम्ही या नाटिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या नाटिकेमध्ये काम करणारे सगळे आमची जी कलाकार मंडळी आहे ते अगदी स्थानिक लेवलचे आहेत आणि स्थानिक लेवलवर काम करत असताना प्रत्येकाने आपापल्याला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन हे नाटिका आम्ही तयार केलेली आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे या नाटिकामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अहिल्याबाई होळकर ह्या आमच्या सगळ्या महिलांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जाचा स्रोत आहे। त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं भरपूर आहे। त्यांचं जीवनगाथा प्रत्येकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अहिल्याबाई होळकर सारख्या व्यक्तिमत्व घरोघरी तयार व्हावा हा एक आमचा उद्देश आहे आणि आपला गौरवशाली इतिहास प्रत्येकांपर्यंत पोहोचवावा हा एक आमचा उद्देश घेऊन या नाटिका आपण सादर करणार आहोत। तर माझी भुसावळकरांनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे आणि त्यातही विशेष करून तरुण मंडळी, तरुण पिढी यांनी या नाटिकेमध्ये बघायला तुम्ही नक्की या। या नाटिकाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळेल। त्याचबरोबरीने आपण त्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या काही महिलांचा सत्कार देखील घेणार आहोत। तर या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी आपली उपस्थिती द्यावी। 9 मार्च रोजी रविवार रोजी स्टार लॉन संध्याकाळी 5:30 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। आम्हा सगळ्या कलाकारांचं आणि आमच्या सगळ्या तरुण मंडळीचं ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे त्यामध्ये काही घरगुती महिला आहेत, काही वर्किंग वुमन्स आहे आणि जे पुरुष मंडळी आहे त्यातले कोणी डॉक्टर आहे, कोणी CA आहे, कोणी दुकान चालवणारे व्यक्ती आहेत, काही विद्यार्थी आहे। असं सगळ्यांची मिळून जवळपास 70 ते 80 लोकांची आमची ही टीम आहे आणि गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून सातत्याने याच्यावर आम्ही काम करत आहोत। तर या नाटिकेला आपला भरभरून प्रतिसाद द्या, आपली उपस्थिती रूपी आशीर्वाद द्या आणि येणारा 9 तारखेला स्टार लॉन इथे संध्याकाळी 5:30 वाजता आपण नक्की या नाटिका बघायला नक्की या अशी मी विनंती करते। धन्यवाद।